एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन संदर्भात महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांचं आक्रोश आंदोलन सुरू आहे। दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। आपली काय प्रतिक्रिया? त्यांना दिलासा कधी मिळेल? एसटी कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन कधी दिलं जाईल? एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन थकलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे। दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि एसटीचे कर्मचारी आंदोलन देखील करतात। दुर्दैवाने एसटीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे हे वेतन थकलं गेलं आहे। परंतु मी गेले कित्येक दिवस हे सांगत होतो की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये पैशाची व्यवस्था करून दिवाळीच्या पूर्वी त्यांचं थकीत वेतन आणि ज्या काही गोष्टी त्यांच्या हक्काच्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न करतोय। या संदर्भात आज सकाळपासून मी आमच्या परिवहन विभागाच्या बैठका घेऊन जिथे जिथून पैसे उपलब्ध करणं शक्य आहे तिथून पैसे उपलब्ध करून आत्ताच त्यांचं 1 महिन्याचं वेतन आणि सणाला त्यांना जे अग्रिम रक्कम मिळते तर यांची दिवाळी जी सणाची अग्रिम रक्कम घेऊन साजरी होते तर ह्या दोन गोष्टी मी आत्ताच बैठकीत नक्की केल्या आहेत आणि एक अर्ध्या तासात त्यांना 1 महिन्याचं वेतन आणि त्यांचा सणाचे अग्रिम रक्कम या दोन्ही गोष्टी मिळतील। एकंदर साधारण 3 महिन्याचं त्यांचं वेतन बाकी होतं, त्यापैकी अजून 1 महिन्याचं वेतन हे दिवाळीच्या पूर्वी मी त्यांना व्यवस्था करतोय देण्याची। म्हणजे 3 महिन्यापैकी 2 महिन्याचं वेतन त्यांना दिवाळीपूर्वी मिळेल आणि सणाची अग्रिम रक्कम त्यांना मिळेल। एसटीच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळेच संकटात आहेत। राज्य शासनाकडे देखील पैशाची आवक कमी आहे। एसटीची परिस्थिती किती वाईट झाली आहे हे सगळ्या कर्मचारी जाणत आहेत। आपलं दररोजचं उत्पन्न एसटी प्रवासीच नसल्यामुळे आपलं उत्पन्न देखील बंद झालेलं आहे। आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, राज्य शासनाकडनं मी प्रयत्न करतोय की राज्य शासन आपल्या पगाराचा भार उचलेल। किंबहुना आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती राज्य शासनाकडे मी सतत मदत मागतोय। थोडा कठीण काळ आहे, परंतु हताश होऊ नका, निराश होऊ नका आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका। आपण आत्महत्या केल्यामुळे आपल्या घरावर जे संकट ओढावणारं आहे हे आत्ताचं जरी तात्पुरतं संकट असतं तर त्याच्यापेक्षा फार ते कठीण आहे। या तात्पुरत्या संकटातनं आपण नक्की मार्ग काढू आणि एसटी प्रवाशांचं जे जीवन आहे ते पूर्वीसारखं पूर्ववत करण्याचे मी पूर्ण प्रयत्न करतोय। परंतु दुःखी होऊन आपण अशा कुठल्याही टोकाच्या निर्णयाला जाऊ नये जेणेकरून आपल्या निर्णयाचे पडसाद त्या आपल्या कुटुंबियावर पडत असतात आणि कुटुंब रस्त्यावर येतं। म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की असं कुठल्याही टोकाचं पाऊल आपण उचलू नका। पगाराची 1 महिन्याच्या पगाराची व्यवस्था मी केलेली आहे, अजून 1 महिन्याच्या पगाराची व्यवस्था मी दिवाळीपूर्वी करतोय। म्हणजे आपलं थकीत वेतनापेक्षा मॅक्झिमम वेतन आपलं मिळेल आणि अग्रिम रक्कम देखील मिळेल। पण ज्या 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना काही आर्थिक दिलासा दिला जातो? या संदर्भात मी आता अधिकाऱ्यांशी चर्चा करून यांच्या संदर्भातला निर्णय मी लवकरच जाहीर करीन। कर्मचाऱ्यांची जी मागणी की पूर्ण 3 महिन्याचं वेतन आम्हाला मिळायला पाहिजे ते देखील दिवाळीपूर्वी। कर्मचाऱ्यांची जरी मागणी असली तरी मला देखील पूर्णपणे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात। आज कर्मचाऱ्यांना ही माहिती आहे की आर्थिक परिस्थिती फार डबघाईला आलेली आहे। मी बँकेकडे कर्ज देखील मागितलेलं आहे की त्यांचं सगळं वेतन देण्यासाठी राज्य शासनाकडे देखील मी प्रस्ताव दिलेले आहेत। या सगळ्यामध्ये टप्प्याटप्प्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागत आहेत। मला असं वाटतं की जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना मी आपल्याला मागच्या बैठकीत देखील सांगितलं होतं की कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मी वेळ पडली तर कर्ज देखील काढीन। त्यावरती आमच्यावर टीका देखील झाली, परंतु कर्मचाऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील आहे। आजचं वेतन आणि दिवाळीची अग्रिम रक्कम कधीपर्यंत त्यांना पोहोचेल? म्हणजे आजच मिळेल। मी आत्ताच सूचना दिलेल्या आहेत, 1 तासात त्याचं डिस्बर्समेंट सुरू होईल। विरोधी पक्षाचे प्रवीण दरेकर म्हणतात सरकार कुठेतरी या न्याय देण्यामध्ये अपयशी ठरले। 302 कलम
आलं पाहिजे मुख्यमंत्र्यांवर आणि परिवहन मंत्र्यांवर. जरूर ही विरोधी पक्षाची मागणी आहे आणि 302 कलम कधी लागतं, 304 कधी लागतं, 306 कधी लागतं, याचा थोडा प्रवीण दरेकर यांनी अभ्यास करावा. परत सर 3 महिन्याचं वेतन थकलेलं आहे. तुम्ही म्हणत की आज एका महिन्याचं वेतन देण्याची आम्ही तयारी दर्शवलेली आहे, परंतु वारंवार म्हणजे दिवाळी सणवार आला किंवा जे काही घटना घडल्या का एस टी महामंडळावर कर्जाचा बोजा पडतो. आपण कर्ज देखील घेणार आहात, परंतु हे सध्याची जी परिस्थिती आहे ही किती वर्षांनी किती महिने अशी चालणार आहे, यासाठी काही ठोस उपाययोजना आपण याच्यासाठी करणार ठोस आहात? उपाययोजना देखील चालू आहे. म्हणूनच आम्ही बँकेकडे कर्ज मागितलेलं आहे. कर्ज मागण्याचं राज्य शासनाकडे आम्ही एकरकमी पैसे मागितलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला पगार द्यावे लागतात, पण त्याचबरोबर उत्पन्न वाढवण्यासाठी जी काही स्त्रोत जी उत्पन्न वाढीची आहेत त्याच्यासाठी देखील निधी लागतो. आज जे पैसे एस टीला मिळत आहेत त्याच्यातनं अजून कर्मचाऱ्यांचेच पगार पूर्णपणे होत नाही आहेत. त्याच्यामुळे उत्पन्न वाढीचं स्तोत्र जे आहे ते थांबलेलं आहे आणि जोपर्यंत ते वाढत नाही तोपर्यंत यांचे पगार देऊन बाकीच्या सगळ्या, कारण याच्याच बरोबर पगाराबरोबर डिझेल, त्यांचं एस टीला लागणारं सामान, या ज्या प्राथमिक गरजा आहेत ह्या देखील त्याबरोबर बघाव्या लागतात आणि म्हणून ह्या सगळ्यांचा बॅलन्स करण्यासाठी एका मोठ्या रकमेची शासनाकडनं गरज आहे. ते सतत मी पाठी आहे. मी सकाळी आज मुख्यमंत्र्यांशी देखील या संदर्भात चर्चा केलेली आहे, अजितदादांशी पण बोलतोय आणि जेणेकरून ह्या काही दिवसामध्ये मला जर एकरकमी पैसे मिळाले तर मला असं वाटतं ह्याच्यातनं मार्ग काढणं सोपं होऊन जाईल. एसटीचे राज्य सरकारकडे साधारणतः किती रक्कम थकीत आहे जी राज्य सरकारकडून एसटीला येणं आणि ती आत्ता एस टीसाठी कुठलीही रक्कम थकीत नाही. जी मिळायची होती ती आम्ही घेऊन एस टी कामगारांचे पगारच केलेले आहेत, बाकी कुठेही पैसे वापरलेले नाही. तरी देखील आम्ही राज्य शासनाला प्रस्ताव दिलेला आहे की राज्य शासनाने एस टीचे काही दिवस तरी एस टी कर्मचाऱ्यांचे पगार द्यावेत, जेणेकरून पगाराचा एक बोजा कमी झाला तर जे पैसे पगाराला लागतात ते दुसऱ्या मार्गावरती कुठेतरी वापरून जे पैसे आणण्याची जी स्तोत्र आहेत ही वाढवण्यासाठी ते पैसे वापरता येतील. राज्य सरकार तयार आहे का हे राज्य अडॉप्ट करण्यासंदर्भात? राज्य सरकार एस टीला मदत नक्कीच करेल, कारण एस टी ही गरिबांची जीवनवाहिनी आहे. एस टीच्या माध्यमातून माणसं महाराष्ट्राच्या टोकाला किंवा शेवटच्या गावापर्यंत पोहोचतात आणि म्हणून एस टीला राज्य सरकारने आतापर्यंत मदत केलेली आहे, ह्याच्या पुढे देखील करेल. परंतु एक रकमी जर पैसे मिळाले तर त्यातनं मार्ग काढणं सोपं होईल. कर्मचारी आंदोलन केल्याच्या तयारीत आहेत का? कारण आक्रोश आंदोलनच्या कर्मचाऱ्यांनी आज सुरू केलं होतं. कर्मचारी संघटनांशी काय आपली चर्चा झाली का? नाही, कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्याच्या अगोदर मला पैशाची तर तजवीज करायला पाहिजे, कारण मला त्यांची मागणी माहिती आहे. त्यांचं वेतन थकलंय म्हणून माझा प्रयत्न असा चाललाय की थकीत वेतन पहिलं काढून घेणं आणि ते कामगारांना देणं. चर्चा जरी मी करायला बसतो तरी प्रश्न एकच आहे की त्यांचं थकीत वेतन कधी देणार. म्हणून आज शनिवारपासून या बैठका चालू आहेत, आज देखील सकाळपासून या बैठका चालू आहेत आणि आत्ता त्याच्यात मार्ग निघालेला आहे. 1 महिन्याच्या वेतनाचा प्रश्न ताबडतोब सुटलेला आहे. अजून 1 महिन्याच्या वेतनाचा प्रश्न दिवाळीच्या अगोदर सुटेल. राज्य शासनाने कायमची एस टी महामंडळाला मदत करावी यासाठी काही नियमावली आपण बनवली की तशी प्रस्तुत होणार आहे का, जेणेकरून एस टी महामंडळाला भविष्यात ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या सुटू शकतील? एस टी महामंडळातल्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये ज्या अडचणी प्रामुख्याने आमच्यासमोर आहेत की एकतर त्याच्यासाठी जो रोडमॅप आम्ही बनवला होता आणि एस टीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतोय, जसं आम्ही एस टी माल वाहतुकीमध्ये आणलेली आहे. आम्ही आता काही पेट्रोल पंप्स एस टी स्वतः चालवायला घेतले. आम्ही टायर रिमोल्डिंगचं काम जे आहे ते आम्ही केवळ फक्त एस टीचं न करता एस टीच्या व्यतिरिक्त बाहेर पण आम्ही काम सुरू करतो. आम्ही बॉडी बिल्डिंगचं जे काम जे फक्त एस टीसाठी करत होतो ते देखील आम्ही बाहेर सुरू करतोय. म्हणजे ह्या माध्यमातनं बाहेरच्या माध्यमातनं मार्गातनं पैसा एस टीमध्ये येईल असे प्रयत्न सुरू आहेत. परंतु दुर्दैवाने आत्ता जे काही होत आहे की जे पैसे येत आहेत ते फक्त पगार आणि डिझेल याच्यामध्येच जात आहेत. हे जे मार्ग यांचा जो विस्तार करायचा आहे याच्यासाठी लागणारे जे काही पैसे आहेत या पैशांचा देखील एक रकमी जर आलं तर एकाच वेळेला प्लॅनिंग करणं सोपं होऊन जाईल
आणि म्हणून मी राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे की आपण मला पैसे द्यावेत जेणेकरून एसटी रुळावरती किंवा मार्गावरती आणण्यासाठी मला यश मिळेल. सर, माझा वाहतुकी संदर्भातला एक प्रश्न आहे. नुकतंच अन्न व औषध पुरवठा विभाग जो आहे त्यांनी एसटी महामंडळाची मालवाहतूक काढून घेतली. कलेक्टरांना जिल्हा पातळीवर पत्र पाठवून त्यांची मालवाहतूक काढून घेतली. अजून राज्य सरकारचं प्रॉपर नियोजन दिसत नाही मालवाहतूक. ते सुरुवात आहे आता. त्याचं कारण असं आहे की आमचं साधारण प्लॅनिंग आहे 3000 बसेस करायचं आणि त्यामध्ये राज्य शासनाचे जे काही खाती आहेत त्या राज्य शासनाच्या खात्यांकडनं आम्ही सरकारला विनंती केली आहे की आपलं जे काम आहे हेच काम आम्हाला मिळालं तर बरंचसं मोठं काम आम्हाला मिळून जाईल आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न चालू आहे. आता जसं काही ठिकाणी आम्हाला राज्य शासनाचं काम मिळालं आहे, काही ठिकाणी प्रायव्हेटचं काम मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडासा अभ्यास चालू आहे की राज्य शासनाचे दर, आमचे दर, काही ठिकाणी दरांमध्ये तफावत आहे, काही ठिकाणी वेळेत तफावत आहे. या सगळ्या गोष्टी मार्गावर येण्यासाठी थोडा वेळ तर लागेल आणि मला पूर्ण खात्री आहे की राज्य शासन आम्हाला पूर्ण काम देईल आणि ज्याच्या माध्यमातून एसटीला एक उत्पन्नाचं चांगलं स्रोत उभं राहील. दुसरा प्रश्न आहे, एसटीच्या प्रिमायसेसमधून अवैध प्रवासी वाहतूक होते, राज्यभरात होते. त्यामुळे जवळपास 8,000 कोटी वर्षाचा तोटा होता एसटीला. हे टाळण्यासाठी याच्यासाठी एसटीला जे सगळे वाहतूक नियंत्रक आहेत एसटीचे यांची एक बैठक झालेली आहे. पुन्हा दुसरी बैठक आहे. याच्यामध्ये रोड जे रूट्स आहेत त्यांचा नवीन अलाइनमेंट करणं गरजेचं आहे आणि या अवैध प्रवाशांना चाप लावणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भातल्या सूचना मी आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं लवकरात लवकर. कारण काय झालं आहे की या कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळंच बंद होतं, आत्ता हळूहळू सुरू झालेलं आहे. त्यामुळे अजूनही प्रवासी पूर्णपणे नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कारवाया तर कराव्या लागतीलच, पण त्याचबरोबर पहिले एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय पहिले प्राथमिकता आहे त्याच्यावरती लक्ष देऊन काम करावं लागेल. सर हिंदी में जानना चाहेंगे कि आज एसटी ने स्ट्राइक की है और पेमेंट को लेकर के सरकार ने क्या डिसीजन लिया है और कब तक उसको मिलेगा? एसटी कर्मचारियों का जो 3 महीने का जो वेतन बाकी था उसमें से आज तुरंत 1 महीने का वेतन अभी मैंने रिलीज़ करने के लिए कहा है. आज पूरे दिन बैठ के सैटरडे से लेके आज तक ये बैठक करके जितने पैसे एसटी के लिए खड़े करने ज़रूरी थे उसमें से आज 1 महीने का अभी तुरंत वेतन हो जाएगा. जो फेस्टिवल का एडवांस उनको मिलता है वो फेस्टिवल का एडवांस देने की भी हमने तरतूद आज की है. तो फेस्टिवल का एडवांस और 1 महीने का उनका पगार ये दोनों चीज़ें उनको मिल जाएगी और दिवाली से पहले और 1 महीने का वेतन उनको मिलेगा. इसका मतलब 3 महीने में से 2 महीने का वेतन ये उनको दिवाली से पहले मिल जाएगा. आत्महत्याएं जिस तरीके से जो हुई है उसको कैसे राज्य सरकार देख रही है? आत्महत्या होना ये गलत बात है, कोई अच्छी बात नहीं है. लेकिन मैं फिर से एक बार सबको अपील करता हूँ, आत्महत्या ये इसका कोई इलाज नहीं है. क्योंकि जो कर्मचारी आत्महत्या कर रहा है उसके पीछे उसकी पूरी फैमिली होती है और वो फैमिली को बहुत ज़्यादा दिक्कत होती है उसके आत्महत्या की वजह से. थोड़ा टफ टाइम है, थोड़ा कठिन समय है, लेकिन मैं फिर से मेरे कर्मचारियों को ये आह्वान करता हूँ कि ये थोड़ा टाइम टफ है लेकिन इसमें से रास्ता ज़रूर निकलेगा. आप कोई ऐसा स्टेप नहीं उठाओ कि जिसके वजह से आपके घर वालों को थोड़ी तकलीफ हो. एक आखिरी सवाल है कि जिस तरीके से एसटी लगातार बढ़ रही है उसको अतिरिक्त कैसे उसमें पैसे आए और किस तरीके से उसको लेकर राज्य सरकार 2-3 चीज़ें हैं कि एसटी के जो सोर्स ऑफ इनकम है वो बढ़ाना ज़रूरी है. इसलिए एसटी को हम गुड्स ट्रांसपोर्ट में भी ले जा रहे हैं, वहाँ पर भी काम चल रहा है. एसटी के जो पेट्रोल पंप्स थे वो भी हमने पब्लिक के लिए लाने की कोशिश कर रहे हैं कि जो एसटी पब्लिक जो आज सिर्फ पेट्रोल पंप्स जो खुद के लिए चलाती है वो बाहर भी चलाए. तीसरी है कि जो सीएनजी एलएनजी कन्वर्जन के वजह से हमको जो मुनाफा बढ़ना चाहिए उसके लिए एक प्रोग्राम चल रहा है. जो टायर्स रिमोल्डिंग का काम एसटी खुद का करती है तो हमने ये सोचा है कि हम बाहर का भी काम लेना शुरू करेंगे. बॉडी बिल्डिंग का काम जो एसटी करती है खुद के लिए वो भी काम हम बाहर से लेना शुरू कर दिया है उसमें. तो हर तरह से जहाँ से एसटी को पैसे आ सकते हैं वो काम एसटी शुरू कर रही है. अभी कोरोना
जैसे जैसे ख़त्म होने आ रहा है वैसे वैसे काम शायद बढ़ते जाएगा। आज भी पैसेंजर्स का लोड जो चाहिए था वो आज भी नहीं है। एसटी में जो इनकम आना चाहिए रेगुलरली वो बिल्कुल आ नहीं रहा है। लेकिन मुझे पूरा विश्वास है कि राज्य शासन मुझे मदद करेगी और उसमें से रास्ता निकल के एसटी रूट पे आ जाएगी। मुंबई हायकोर्टाने अर्णव गोस्वामी यांची याचिका फेटाळली। अर्णव गोस्वामी यांनी जी याचिका केली होती त्याच्यामध्ये कायद्याप्रमाणे आज निकाल आलेला आहे आणि जामीन अर्ज कोणाकडे करायचा असतो किंवा हेबियस कॉर्पस कधी करायचं असतं या संदर्भातलं आपलं निकालपत्र दिलेलं आहे। नाही, अर्णब गोस्वामीला पोलिसांकडनं जी वागणूक मिळाली त्या संदर्भात भाजपकडनं चिंता व्यक्त केली जाते। राज्यपाल देवेंद्र फडणवीस भाजपने प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय की कोर्टाने सुमोटो याची दखल घ्यावी आणि या प्रकरणात लक्ष घालावं। दुसरीकडे राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोनवर माहिती दिली आणि चिंता व्यक्त केली। त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना भेटायला परवानगी द्यावी अशी मागणी केली। मला असं वाटतं की भाजप या बाबतीत का इतकी उतावीळ झाली आहे हे कळत नाही आहे। अर्णब गोस्वामी हा आता पोलिसांच्या ताब्यात नाही आहे। अर्णब गोस्वामी आता हा कोर्टाच्या ताब्यात आहे। त्यामुळे पोलीस अर्णब गोस्वामीला काही त्रास देतील हा प्रश्नच उद्भवत नाही। हा कांगावा चालू आहे। हे सरकारला बदनाम करण्यासाठी पोलिसांना बदनाम करण्यासाठी कांगावा आहे। देवेंद्र फडणवीस जे कायद्याचे विद्यार्थी आहेत जे 5 वर्ष ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद या पोलिसांच्या जीवावरती हाताळलेलं आहे त्यांना अचानक पोलिसांवरती एवढा अविश्वास का वाटावा हा प्रश्न आहे। परंतु अर्णब गोस्वामी आजही कोर्टाच्या कस्टडीत आहेत आणि माणूस एकदा कोर्टाच्या कस्टडीत गेला की त्यात पोलीस हस्तक्षेप करू शकत नाही एवढा कायदा भारतीय जनता पक्षाला माहीत नाही असं म्हणणं चुकीचं ठरतं। त्यामुळे राज्यपाल असतील भारतीय जनता पक्षाचे बाकीचे कार्यकर्ते असतील त्यांनी वस्तुस्थिती सगळी जाणून घ्यावी। राज्यपालांनी देखील नाईक कुटुंबियांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत। पोलिसांचं समर्थन करावं कारण ते या राज्याचे प्रमुख सल्लागार आहेत आणि आपल्या राज्याच्या यंत्रणेच्या मागे त्यांनी भरभक्कमपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं। राहिला प्रश्न जेलचं एक मॅन्युअल असतं, जेलचे नियम असतात आणि त्या नियमाप्रमाणे ज्या ज्या सवलती अर्णब गोस्वामीला मिळायला पाहिजेत त्या मिळाल्याच पाहिजेत। यासाठी राज्यपालांची शिफारस किंवा भारतीय जनता पक्षाची शिफारस ही काही कामी येणार नाही। ते जेलच्या मॅन्युअलप्रमाणेच होणार आणि जेलच्या मॅन्युअलमध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की किती दिवसात त्यांना एकदा कुटुंबियांना भेटायला दिलं पाहिजे, कुटुंबियासमोर बोलायला दिलं पाहिजे। खरं म्हणजे अजून त्यांना 4च दिवस झालेले आहेत। यथावकाश त्यांना बोलायला मिळेल आणि कुटुंबियांशी संवाद साधता येईल। दुर्दैवाने कोर्टाच्या आदेशाशिवाय कुठल्याही गोष्टी जेलमध्ये करता येत नाहीत। जेलचं मॅन्युअल आहे तरी देखील अर्णब गोस्वामींकडे काही फोन सापडले याचा अर्थ असा आहे की किती नियम तोडायचे आणि हा माणूस किती इन्फ्लुएन्शियल आहे हे या माध्यमातून सिद्ध होते आणि त्याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे। सर एक दूसरा सवाल ये है कि सेठ साहब ने भी कहा था कि फिल्म इंडस्ट्री को बदनाम करने के लिए ड्रग्स और तमाम सारे एंगल्स को लाया जा रहा है। कल से फिर से फिल्म इंडस्ट्री के तमाम सारे प्रोड्यूसर डायरेक्टर और अर्जुन रामपाल जैसे एक्टर्स के ऊपर ड्रग्स की कार्रवाई चल रही है, एनसीबी की कार्रवाई चल रही है, इसको कैसे देखते हैं? नहीं, कार्रवाई का तो समर्थन होता ही है। अगर किसी के पास में ड्रग्स मिल रहा है या कोई ड्रग्स ले रहा है जो कानूनन खिलाफ है उसके ऊपर तो कार्रवाई होनी चाहिए। लेकिन फिल्म इंडस्ट्री को बॉलीवुड को बदनाम करके जो मुंबई बॉलीवुड के लिए आज जानी जाती है उसको यहाँ से दूसरे जगह शिफ्ट करने की कोई अगर कार्रवाई करता होगा तो वो गलत है और वैसा होने हम देंगे नहीं। लगातार जिस तरीके से पिछले कुछ दिनों से कई सारी ऐसी चीजें सामने आई जिसमें बदले की भावना जैसी नजर आई, उस पर
क्या कहेंगे कि क्या इसको लेकर के जानबूझ के ये कोशिश हो रही है सेंट्रल एजेंसी के जरिए भी मुंबई को बदनाम किया जाए, खासकर बॉलीवुड? नहीं, मुंबई को बदनाम करने का कोई कारण ही नहीं है। मुंबई आज इंटरनेशनल सेंटर है। आज मुंबई पूरे वर्ल्ड में जानी मानी सिटी है, तो सभी लोगों को मुंबई के बारे में जानकारी है और लोग जानते हैं मुंबई में क्या चलता है क्या नहीं चलता है। तो मुंबई तो ऐसे कोई बदनाम करके मुंबई की बदनामी होगी नहीं। आज मुंबई पूरे देश को पैसे में सपोर्ट कर रही है। आज मुंबई से पैसा जा रहा है पूरे देश में, और इसलिए मुंबई को ऐसे कोई कहेगा कि बदनाम करेंगे तो होगा नहीं। बॉलीवुड के कुछ लोगों के ड्रग्स में होने के वजह से पूरा बॉलीवुड खराब है, ये मानना गलत है। जो लोग इसमें फंसे हुए हैं उनके ऊपर जरूर कार्रवाई होनी चाहिए। सर, BMC की तरफ से कार्यक्रम में बैन लाया गया, सीएम साहब कह रहे थे कि किसी भी तरह का रूल नहीं लगाया जाएगा, तो आगे भी कई डिस्ट्रिक्ट में ऐसा बैन होने की आशा है? नहीं, किसके ऊपर? फायर क्रैकर, दिवाली में पटाखा नहीं, उसके ऊपर तो कल सीएम साहब ने अपील किया हुआ है कि हर चीज़ बैन करके होती नहीं है। ये लोगों की भी रिस्पॉन्सिबिलिटी है कि लोगों ने कितने फटाके फोड़ने चाहिए, कितना धुआं होना चाहिए, कितना पोल्यूशन होना चाहिए, साउंड पोल्यूशन होगा या दूसरा पोल्यूशन होगा, वो कितना होना चाहिए। आप देखते हो कि कोरोना जो ये महामारी है वो लंग्स से रिलेटेड है, तो ऐसे टाइम पे धुआं ज़्यादा उठेगा और लोगों को तकलीफ होगी। तो एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन करके लोगों की भी जिम्मेदारी है, हर चीज़ बैन करके नहीं होगी। कुछ चीज़ों में लोगों का भी समर्थन, लोगों का भी सपोर्ट होना चाहिए। एक सवाल, बिहार के एग्जिट पोल आए हैं, खास करके कुछ समय में चुनाव के समय में मुंबई पुलिस को तमाम सारे लोगों को टारगेट किया गया, खासकर बिहार चुनाव के लिए। लेकिन जो एग्जिट पोल आए हैं उसमें कोई असर होता नजर नहीं आ रहा है, ये नीचे जा रहा है, खास करके बीजेपी। उसको लेकर के कैसे देखते हैं? नहीं, उसके बारे में मैं तो कभी बिहार में गया नहीं हूँ और इलेक्शन के टाइम पे तो बिल्कुल नहीं गया हूँ। अब रिजल्ट आने के बाद ही इसको पता है कि क्या एग्जैक्टली लोगों के मन में है। थैंक यू।